आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो, पैसे मागायची तर खूप घाई असते तुला. आणि कामाचं काय? रुद्रला घालवून दिलंस असं म्हणालीस ना तोऱ्या? तसं काही झालेलं नाहीये. आज परत येणार आहे तू तिकडे. तुला काम करायचंय की नाही की दुसरा माणूस बघू मी? आओ जरा ब्रेक मारा की. काम केलंच होतं तुमचं मी, पण आता तुमच्या पोराला लाज नाही, त्याला मी काय करू? ए बघ तू ऐकून घेता का जरा? इथं मी काही न करता तुमच्या पोराचं येणंच बंद होईल. अहो त्या गौरीचे प्रतापच असे आहेत. काय झालंय? तर काय इथं दर दिवशी नवीन कहाणी असते. ए बाई तू मुद्द्यावर आहे. काय झालंय ते नीट सांग. अहो त्या गौरीच्या ना डोक्याला छप्पर राहणार ना पायाखालची जमीन. खरंच आश्रम बंद होणार आहे? चंद्री उगाच बोलत नाही. आता चिठ्ठी आहे चिठ्ठी. आणि तुमचं तर कामच झालं की आता आश्रम बंद पडल्यावर गौरी आणि तुमचा मुलगा कसं काय भेटतील? एवढी चांगली बातमी दिली. आता जरा आपल्या पैशाचं बघा की. मी बोलते नंतर. आश्रम बंद होणार आहे हे चांगलं होतंय की वाईट? आश्रम बंद झाल्यानंतर रुद्र परत त्या गौरी आणि बिट्टीला इथे घेऊन येईल आणि मला ते नको आहे. काहीही झालं तरीही गौरी या घरात येता कामा नये. नवी साडी? अरे वा, कोणासाठी? माझ्यासाठी ना? मस्त आहे. किती काळजी घेतेस ग माझी तू. लेकीसारखीच माझ्या अगदी. छान, मी नीट सांभाळून ठेवी ना. नानी तुमच्यासाठी घेईन मी दुसरी साडी, पण ही रुद्रच्या थेरपिस्ट साठी आणली. आई मस्त आहे. अरे ऐक ना, कोणीतरी तुझ्या सोबत असलेलं बरं. मी येतो ना. नाही. अरे थोडा वेळ तरी. नको म्हटलं ना. ऍटलीस्ट सोडायला येतो ना. अरे तुला कळत नाहीये का? तुला माहित नाही अजून माझी ती थेरपिस्ट किती कडक येते? रुद्र थेरपिस्ट कडे चाललायस? हो. ए थांब ना जरा. ही बघ कशी आहे. छान आहे. कोणासाठी? तुझ्या थेरपिस्ट साठी आणली. गौरीजींना साडी त्या घेतील का? वा नंदाई, मस्त आहे का साडी? बरं झालं तू साडी आणलीस. आपण त्या थेरपिस्टला काहीतरी गिफ्ट घ्यायलाच पाहिजे. त्या एवढं करतात आपल्या रुद्रासाठी, मग आपण त्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे ना. दे तू साडी. अरे हो ना, खूप चांगली आहे ना ती मुलगी. आपल्या गौरीसारखीच वाटते. पण स्किन नक्कीच आहे त्यांच्याकडे बरं का. बघ ना आपला रुद्र किती कम्फर्टेबल वाटतंय. रुद्र, अरे आता बरा झालायस ना. थेरपी बंद कर आता. ऑफिसला जा ना. काही गरज नाहीये आई. त्याला त्याची थेरपी नीट पूर्ण करू देत. अगं ती तो करेलच, पण जरा ऑफिसकडे पण बघायला पाहिजे की नाही? कशाला? तुम्ही आहे तिकडे, तो बघतोय. अगं तो काय जरा कामाचा लोड आला ना की गडबडून जातो बघतो. आणि आज महत्वाची मीटिंग आहे ऑफिस मध्ये. काही घोळ घातला नाही म्हणजे मिळवलं. आई मी आहे ना. रुद्र बाळा, तू नको काळजी करूस.
आम्ही करू ती मीटिंग हँडल. तू थेरपिस्ट कडे जा आणि थेरपी पूर्ण कर. ओके? आई, आणि चाललाय ना तो आता, जाऊ देत त्याला. जाऊ दे तर जाऊ दे, मला काय. मला वाटलं राजनने एवढं विश्वास आणि जबाबदारी टाकली आहे रुद्रवर, तो नीट सांभाळेल ऑफिस. पण तो तर ढुंकूनही पाहत नाहीये. रुद्र, तुला एकदा ऑफिस मध्ये जाऊन मग थेरपिस्ट कडे जाता येईल का रे? हो, जाईन ना. राजन पैठणकरांचं आणि या कंपनीचं नाव खराब नाही होऊ देणार मी. चल. आई, आपल्याला इथूनही निघून जावं लागणार? नाही बाळा, असं काही होणार नाहीये. मी आपलं घर असं नाही जाऊ देणार. काल मी मुलांना सांगितलं हे घर आपलं आहे, पण या घरासाठी आज काहीच करू शकत नाहीये मी. हे घर वाचवू शकत नाहीये. कसा उभा करू पैसा? हा आश्रम बंद झाला तर या मुलांनी जायचं कुठे? यांच्या आयुष्याची सगळी घडीच विस्कटेल. काहीच पर्याय दिसत नाहीये मला. एवढं हातबल कधीच वाटलं नव्हतं. आई, काय झालं? काळजी वाटते? मी कधीच घाबरत नाही, काही झालं तरी. का माहितीये? कारण मी ना एकदम स्ट्रॉंग आहे, म्हणून मी रडत नाही. आई, तुला सांगू मी हे सगळं कोणाकडून शिकले? माझ्या आईकडनं. मी पण खूप स्ट्रॉंग आहे आणि माझी आई पण खूप स्ट्रॉंग आहे. तुला पण जमेल आई माझ्यासारखं स्ट्रॉंग व्हायला. तू काहीतरी करशीलच. हो ग, करणारच आहे. पण जरा वाईट वाटतंय. ही वेळ यायला नको होती, पण मी लढेन. मुलांच्या डोक्यावरचं छप्पर नाही जाऊ देणार. आपल्याला निद्रू